कोणाकडे पुस्तक असेल ना, त्यांना लगेच माहित होतं की नेमकं पी-एम-एस वर काय होतंय, तर पी-एम-एस वर पहिल्या 2 ओळीमध्ये लिहिलेलं आहे, मासिक धर्म सुरू व्हायच्या अगोदर 1-2 सप्ताहाच्या मध्ये शारीरिक, भावनात्मक आणि व्यवहारात्मक समस्या येतात. पिरियड यायच्या अगोदरच, काही दिवस अगोदर त्या स्त्रीला, त्या बहिणीला, त्या ताईला त्रास व्हायला सुरुवात होतो, ज्याला म्हणतात पी-एम-एस. झालेला त्रास ती सांगते. कुणाला सांगते? ती आपल्या आईला सांगते ती मुलगी, मावशीला सांगते, काकूला सांगते. तर त्या म्हणतात पाळी येणार आहे, त्रास होणारच आहे. माझ्या मिसेसचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. माझ्या मिसेसचा व्हिडिओ पाठीमागे कंपनीला पाठवला होता. कंपनीने त्यांनी प्रमोट केला, की तिला पायाला गुळ यायची, कंबर दुखायची आणि पिरियड यायच्या अगोदर म्हणजे मला 2-4 दिवसात पिरियड येतो. आणि तेव्हापासून म्हणजे घरातले कामं करताना त्रास व्हायचा. अगोदरच कळायचं. त्यावेळेस माहित नव्हतं त्याला पी-एम-एस म्हणतात, प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. पण जेव्हापासून न्यूट्रिशन घ्यायला सुरुवात केली, कळालं, तर तो त्रास बंद झाला. आणि ज्यावेळेस मी तिला म्हटलं, तुला न्यूट्रिशन दिली, तू तुला सगळ्यात जास्त फरक कशात पडला त्याविषयी 1 मिनिट बोल, मला व्हिडिओ शूट करायचा आहे. तर तुम्हाला माहित आहे, माणूस मनातून बोलतो, ज्या त्रासातून बाजूला गेला बिलकुल त्याच्याविषयी माझं मला पाळीचा त्रास बंद झाला, मला त्याविषयीच तू बोल. म्हणजे मला हिंदीत नाही बोलता येत, मला मराठीत बोल. ती मराठीत बोलली, आपल्या मातृभाषेत बोलली. तसा व्हिडिओ शूट केला. पी-एम-एस वर काम करताना आजचा विषय म्हणजे जो माझ्या घरामध्ये बदल झाला, जो फरक पडला, त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नेमका काय पी-एम-एस म्हणजे काय, आणि तो विषय सुद्धा आता संपलाय की सर तुम्ही सांगू शकतात, कारण की तुमच्याकडं पीपीटीज आहेत असं सुद्धा तुम्ही म्हणू शकत नाहीत. तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं बोलता येईल, कारण की पीपीटीज पेक्षाही भारी गोष्ट तुमच्याकडं दिलेली आहे, पुस्तक. आहे की नाही? पिरियड मध्ये आपल्या मुली, आपल्या बहिणी, आपली मिसेस घरचं काम करते, जर शाळा जर असेल तर शाळात जाते, कॉलेजात असेल तर कॉलेज जाते. यासाठी जर स्पेशल आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. ॲनिमिया हा फार मोठा आजार, म्हणजे हा फार मोठा प्रॉब्लेम आहे भारतातल्या महिला पुढं, महाराष्ट्रातल्या महिला पुढं, एकूण सगळ्या महिला पुढं एनिमिया हा फार मोठा प्रॉब्लेम. 53% महिला ॲनिमिक आहेत. पण त्या ॲनिमिया शिवाय आणखीन काही समस्या आहेत, ज्यावर त्यांना स्पेशल पोषण घेण्याची आवश्यकता आहे. स्पेशल त्या समस्या अशा आहेत, तर औषध घ्यायची गरज नाही. त्या समस्या अशा आहेत, त्या औषधाशिवाय फक्त व्यवस्थित पोषण दिलं की त्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत. त्या कुठल्या समस्या येतात? हे सगळ्या समस्या तुमच्या स्क्रीनवर येत आहेत. प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोम त्यातली पहिली समस्या, मासिक धर्म यायच्या अगोदरचे लक्षण, होणारा त्रास. त्यानंतरची समस्या आहे रोग प्रतिरोधक क्षमता कमी असणं. ही महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला की त्यांची इम्युनिटी एकदम कमी असते. वातावरण बदललं, आजारी पडतात. कमजोरी आणि थकान, महिला ज्या आहेत त्यांच्या त्या लवकर थकतात. जितका काम करायला पाहिजे तितका कामाच्या अगोदरच त्या थकतात. त्यानंतर त्यांचे नख लवकर उठतात, त्यांचे केस भुरभुरे, रुखेबाले, चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि हार्मोनचं असंतुलन असणं, त्यामुळं तणावग्रसित राहणं, चिंता होणं, ह्या समस्या येतात. त्यानंतर ठिसूळ हाडं ह्या सगळ्या समस्या येतात, ज्या योग्य पोषण दिल्यानं दूर केल्या जाऊ शकतात. त्यासाठी औषधाची गरज नाही. त्या ज्या सगळ्या समस्या येतात, त्या सगळ्याच्या सगळ्या समस्या केवळ मात्र योग्य पोषण न घेतल्यामुळे होतात. त्यामध्ये मोठी समस्या आहे ती म्हणजे हार्मोन मध्ये बदलाव होतो. महिलांमध्ये पिरियड यायच्या अगोदर त्यांच्या हार्मोन्स मध्ये बदलाव होतो आणि त्या हार्मोन्स मध्ये बदलाव झाल्यामुळं त्यांना पुढच्या गोष्टी दिसतात. कुठल्या कुठल्या? उदास राहायला लागतात, मन लागत नाही कशामध्ये. त्यानंतर अवसाद. अवसाद म्हणजे, अवसादला मराठी शब्द असं म्हणतात की एक विचार आला की त्या विचाराभोवती उगाच वाईट वाईट स्वतःविषयी विचार करणं. त्यांची इच्छा नाही पण तरी सुद्धा ते काय करतात, त्या गोष्टीविषयी वाईट विचार करणं. वाईट असं म्हणतात. आपल्याकडे मराठीत एक म्हण सुद्धा आहे, मन चिंती ते वैरी न चिंती. आपल्याला आहे ना मराठीमध्ये की मन चिंती जे वैरी न चिंती, जे आपल्या शत्रूच्या मनात विचार येणार नाहीत
ते विचार करतात. आरसे मोलाच्या मनात ते माझी बिल कोणी पळून नेलं, हा सगळ्यात मोठा खतरनाक विचार असतो. आरसे मोलाच्या मनामध्ये माझी बिल एकच गायब झाली तर, माझी बिल एक तोडून पुढे जोडली तर, उगाच विचारतो. आज त्या दिवशी त्या सेमिनार मध्ये त्याला कसं काय बोलताय, स्वतः चहा प्यायला गेला, ते त्यांची स्वतःचा चहा प्यायला उग डोक्यामध्ये जे आहे ना ते हे अवसाद चुकीच्या गोष्टीचा विचार करत राहणं, फोकस न करू शकणं, एकाग्रतेमध्ये कमतरता, हे हार्मोनच्या बदलावचा चिडचिडापण, उगाच चिडचिड होणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना साध्या साध्या गोष्टी चिडचिड होणं, ट्रेनच काय वेळेवर येत नाही, बस कस काय लेट झाली, गाडी वातावरण असं कसं झालंय, वातावरण आपल्या मूड नुसार चांगलं होणार नाही, वातावरणानुसार आपल्या मूड बनवावं लागेल, ते आपल्या हातामध्ये नाही. राग येणं, चिंतित वाटणं, तणावग्रस्त होणं आणि मूड स्विंग होणं, यामध्ये म्हणतात मूड स्विंग, मनोदशा में चढाव उतार, उगाच मूड स्विंग होणं, थोडं आताच आनंदी वाटणं, आता दुःखी वाटणं, हे सगळे कारण हार्मोन्स मध्ये बदलाव झाल्यामुळे होतात. यामुळे आता आपल्या घरामध्ये कधी अशी गोष्ट जर दिसली तर म्हणायचं काय व्हायला लागलंय, हे हार्मोन्सचे बदलाव आहेत, आपल्याला चिंता करायची गरज नाही, हे हार्मोन्स बदलल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम येतात. आणि त्या सगळ्या जे आहे ना, याला पीएमएस म्हणतात. यापैकी जर तुमच्या घरात, तुमच्या शेजारी, तुमच्या पाहुण्यामध्ये, आपल्या टीम मध्ये दिसत असेल तर हे पीएमएस चे बदलाव आहेत. कुठले कुठले आहेत? एक आहे मूड स्विंग, त्यानंतर पोट दुखणं, तीव्र पोटदुखी होणं, ओटीपोटी दुखणं, आणि त्यानंतर बाहेरचं खावं वाटणं, हे सुद्धा पीएमएसचा बदलाव आहे. त्यानंतर गर्भाशयामध्ये जळजळ होणं आणि चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स येणं, हे सगळे पीएमएस, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम आहेत. पाळी यायच्या अगोदर दिसणारे हे सगळे प्रॉब्लेम आहेत. आणि या सगळ्यावर वरचे उपाय केले जातात, ठोस उपाय केले जातात. वरचे उपाय म्हणजे काय? चेहऱ्यावर फोड आले, पार्लर बदला, आहे की नाही, पोट दुखायला झोपून राहा, हे वरचे उपाय झाले. परंतु नेमकं याचं कारण काय आहे यावर काम न करता वरचे उपाय केले जातात, ज्याचा उपयोग होत नाही, ज्याचा उपयोग होत नाही. खूप वेळेस ब्रेस्ट दुखणं हे सुद्धा दिसत येतं. त्यामुळं ह्या सगळ्या पीएमएस मध्ये त्यांचा मूड चांगला ठेवण्यासाठी स्पेशल काही बोटॅनिकल्स आणि न्यूट्रिएंट्स जर त्यांनी रेग्युलर जर घेतले, रेग्युलरच्या भोजनामध्ये जर ठेवले, तर त्या कठीण दिवसामध्ये त्यांना त्रास होणार नाही. नेमक्या त्याच दिवसात घेऊन उपयोग नाही, नेमक्या त्याच दिवसात जर घेतलं ते औषध झालं. अगोदर पासूनच दीर्घकाळ ते बोटॅनिकल्स आणि न्यूट्रिएंट्स जर घेतले तर पीएमएस त्यांचा व्यवस्थित जाईल. कसं काम करेल, हा हे एक मिनिट आपण पाहू नेमकं कसं काम करेल. दोन हार्मोन्स आहेत, एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. हे दोन हार्मोन्स आहेत, मुख्य हार्मोन्स आहेत, जे प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम मध्ये मूड बदलतात. हे एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. नेमकं कसं होतंय, जर जसं एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचा स्तर कमी झाला, त्याचा स्तर कमी झाला की सेरोटोनिन आणि डोपामाइन सुद्धा कमी होत आहे. सेरोटोनिन आणि डोपामाइन हे असे हार्मोन्स आहेत ज्यांना आपल्याला चांगलं वाटतंय. जसं आपण स्टेजवर गेलो, लोकांनी टाळ्या वाजवल्या, आपल्याला पैसे मिळाले का? आपल्याला पैसे नाही मिळाले, पण आपल्याला एकदम भारी वाटतं. हे शब्द सांगता येत नाही की नेमकं काय. आपल्या टीम मध्ये एखादी पिन निघली, एकदम चांगलं वाटतं, हे डोपामाइन काम करतं. डोपामाइन मेंदूमध्ये सिक्रेट झालं, हे फील गुड हार्मोन्स आहेत. त्यांना माणसाला एकदम छान छान वाटायला लागतं. आपल्या मुलाला एखाद्या परीक्षेत चांगले मार्क मिळाले, एखाद्या स्पर्धेमध्ये मुलगा पहिला आला की आपल्याला एकदम भारी वाटतं. तर हे जे ना, हे का, हे आहे डोपामाइन. आणि हे डोपामाइन सिक्रेट होणं फारच आवश्यक आहे. आणि काही काही लोकांमध्ये डोपामाइन सिक्रेटच होत नाही. काही महिलांमध्ये डोपामाइन सिक्रेटच होत नाही. का सिक्रेट होत नाही? बऱ्याचदा चांगला विचारच केला जात नाही, त्यामुळे डोपामाइन सिक्रेटच होत नाही. आणि डोपामाइन सिक्रेट झालं नाही तर तुम्हाला चांगलं वाटणार नाही. आणि चांगलं वाटण्यासाठी आपण काही जण विविध प्रकारचे नशा करतात, विविध प्रकारच्या नशा करतात, कारण की ती नशा केल्यानंतर डोपामाइन आणि सेरोटोनिन सिक्रेट होतं आणि त्यांना असं हवेत उडल्यासारखं वाटतं. जे नशा करतात ना लोक, आपण ते काय कशामुळे करतात, त्याचा वास यायला लागला, जवळ आला आपल्याला कसं तरी वाटायला लागलं, आणि हा कसं पित असत, हे कसं नशा करत, ते हार्मोन सिक्रेट होते घेतल्यानंतर आणि त्यांना बरं वाटायला लागतं.
पोषण होणं अत्यंत चांगलं असतं. त्यामुळं तुम्ही मनातल्या मनात विचार करा, की मी दिल्लीच्या स्टेजवर जात आहे, सगळेजण टाळ्या वाजवत आहेत. वाह! 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 आणि ते सिक्रेट झालं मेंदूमध्ये, की आपल्याला चांगलं वाटायला लागलं. मेंदूला हे कळत नाही, खरं आहे का खोटं आहे. जसं आपल्याला रात्री स्वप्न काय पडतात, मोटरसायकलवर चाललो, मोटरसायकलच्या पुढच्या चाकात साप आला, की आपण दरदरून उठतो, आपल्याला दरदरून घाम फुटतो. अरे बाबा! मेंदूला कळत नाही खरं आहे खोटं आहे. आपलं शरीर त्याला प्रतिक्रिया द्यायला लागतं. बिलकुल तसंच आपल्याला चांगलं वाटण्यामध्ये सुद्धा आपला मेंदू तशी प्रतिक्रिया देतो. एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन याचं सिक्रेशन झालं पाहिजे. आणि जसं तारुण्य कमी होतं, तसं प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजेनचं सिक्रेशन कमी होतं. त्यावेळेस न्यूट्रिएंट्स मदत करू शकतात. त्याचं ते सिक्रेट झाले, की सेरोटोनिन पण येईल. ते सिक्रेट झालं, की डोपामाइन सुद्धा येईल आणि हे आल्यामुळं आपल्याला चांगलं वाटायला लागल, मूड चांगला व्हायला लागल. त्यासोबत त्यासोबत पुन्हा काही येतं. हे पी-एम-एस सांगतो मी तुम्हाला. मी तुम्हाला हे सगळे सांगतो ना, हे सगळे पी-एम-एस मध्ये दिसतात. प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. पिरियड यायच्या 2-4 दिवस अगोदर हे दिसायला लागतं. पाठीच्या खालच्या भागामध्ये दुखणं. मग झेंडूबाम आयोडेक्स लागतात. कमजोरी वाटणं, उलटी येणं, नाहीतर पोट भरल्यासारखं वाटणं, खूप त्रास होणं, डोकं दुखणं, पोटातला ओटीपोटी दुखणं आणि थकावट राहणं. हे सगळेचे सगळे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम आहेत आणि यामध्ये महिला हा त्रास सहन करतायत. ह्या सगळ्या त्रासापासून वाचवण्यासाठी आपल्याला व्यवस्थित पोषण द्यावं लागेल. न्यूट्रिशन ह्युमन काय करते ना, असं म्हणतात ना, न्यूट्रिशन ह्युमन काय करत, या सगळ्या त्रासामध्ये त्यांना दूर ठेवी, या सगळ्या त्रासापासून दूर ठेवी, रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी काम करत. युवा पण तरुण पण देईल, ऊर्जावान राहण्यासाठी मदत करल आणि एकदम स्किन चांगली असली, केस चांगले असले, की एकदम त्यामध्ये काय होईल, त्यांना चांगलं वाटायला लागेल. आणि यासाठी काम करत न्यूट्रिचार्ज ह्युमन आपली. न्यूट्रिचार्ज ह्युमन हे सगळं काम करेल का, कसं काम करत, तर तुम्हाला ह्या ही एक स्लाइड जर तुम्ही लक्षात ठेवली, तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल, की न्यूट्रिचार्ज ह्युमन कशी काम करत. यामध्ये न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये टाकलेले सगळे विटॅमिन एका स्लाइड मध्ये, सगळे विटॅमिन, सगळे मिनरल, सगळे फळ, सगळे अमायनो ऍसिड्स आणि सगळे बोटॅनिकल्स एका स्लाइड मध्ये इथे दिसतात. यामध्ये स्पेशल पीएमएस मध्ये काम करण्यासाठी, पीएमएसच्या त्रासापासून दूर ठेवण्यासाठी एक अमायनो ऍसिड तुमच्या समोर दिसतंय, ट्रिप्टोफॅन. हे ट्रिप्टोफॅन जे आहे, हे ट्रिप्टोफॅन मूड स्विंग होऊ देत नाही. हे ट्रिप्टोफॅन जर आपण सतत घेत राहिल्या महिलांनी, तर त्याचा महिलांचा मूड स्विंग होत नाही. म्हणजे आताच आनंदी आताच दुःखी असं होत नाही. ज्यांना कोणाला वाटत असेल की माझ्या घरी असं होते, ट्रिप्टोफॅनची आवश्यकता आहे, जे न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये मिळेल. आणि न्यूट्रिचार्ज वुमन आता यानंतर एक न्यूट्रिचार्ज वुमन कधीच विकत घ्यायची नाही. तुम्हाला जर बिझनेस वाढवायचा जर असेल, तर